तुम्ही हा विचार केला आहे का की आयफोन 13 आज बाजारामध्ये प्रोडक्शन होत नाही, आयफोन 12चं प्रोडक्शन होत नाही, यामुळे ते आयफोन कंपनी लॉस होतं. इव्हन सोनीचे पण तुम्ही जर प्रोडक्ट जर बघितलं तर ते काही कालावधीपर्यंत मार्केटमध्ये असतात आणि काही कालावधीनंतर त्यांचं प्रोडक्शनच मार्केटमध्ये होत नाहीत किंवा ते करतसुद्धा नाहीत. याचं कारण बेसिकली आपण आज जाणून घेऊया की का अशा मल्टीनॅशनल कंपन्या करतात. तर पहिली गोष्ट तर मी एक गोष्ट सांगतो की सोनीचे जे CEO होते 1970च्या काळामध्ये अकियो मोरिता, त्यांनी त्यांच्या वेळेस काय आलं की ते मार्केटमध्ये त्यांनी एक ॲनलाईज केलं की त्यांचं जे काही प्रोडक्ट ते लॉन्च करायचे ना, काही कालावधीनंतर त्यांनी काय करायचे, दुसरे जे साऊथ कोरियासारखे जे देश होते ते काय करायचे, त्याचे डुप्लिकेट्स बनवायचे आणि मार्केटमध्ये कमी किमतीत विकायचे. याच्यामुळे काय आलं की त्यांच्या प्रोडक्टचा सेल कमी व्हायचा, त्यामुळे त्यांच्या कंपनीला नुकसान व्हायचं. याच्यावर त्यांनी आयडिया एक केली की त्यांनी त्यांचे जे काही प्रोडक्ट्स ते लॉन्च करतील त्याच्या 3 महिन्यानंतर ते प्रोडक्शन बंद करून टाकायचे. याच्यामुळे काय आलं की मार्केटमध्ये सगळे ओरिजिनल प्रोडक्ट्स जायला लागले. दुसरी गोष्ट, जे कॉम्पिटिटर होता त्या कॉम्पिटिटरला जी स्ट्रॅटेजी त्यांची ती जे काही सॉफ्टवेअर्स होते, जे काही त्यांची इन्फॉर्मेशन होती, जे प्रोडक्ट बनवायची ती त्यांना मिळेपर्यंत यांचं प्रोडक्शन बंद व्हायचं आणि त्यांचा सेल हा वाढायचा ज्या ओरिजिनल कंपनीचा. याच्यामुळे काय आलं की मार्केटमध्ये त्यांना स्टेबिलिटी आली, कंपनीची ब्रँड व्हॅल्युएशन वाढायला मदत झाली. दुसरी गोष्ट म्हणजे ही झाली की त्यांचा सेल हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यांचा ट्रस्ट कस्टमरचा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे काय आलं की आजकाल जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ना, ते त्यांचे प्रोडक्ट एका ठराविक कालावधीपर्यंत मार्केटमध्ये ठेवतात आणि नंतर काढून देतात. आदिदास झालं, पुमा झालं, हे त्यांचे जे काही हे आहेत प्रोडक्ट्स ते कालावधीपर्यंतच मार्केटमध्ये ठेवतात आणि नंतर ते प्रोडक्शन बंद करून टाकतात आणि दुसरं काहीतरी नवीन आणतात. याच्यामुळे त्यांना मार्केटमध्ये टिकायला खूप सारी मोठी मदत होती. सो अशाच बिझनेस रिलेटेड आणि मार्केटिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू.